करायचं आणि काय नाही हे आपल्याला माहित बी नाही. आता विचारायचं तर कोणाला विचारायचं आणि कोण सांगायचं की ह्याची बाबा निलीवाट कशी लावायची, काय करायचं. त्याची निलीवाट लावायचं पण जनक केले त्याची निलीवाट कशी लावायची त्याचं कसं त्याला बघावं लागणार आहे, कुठं तर बघावं लागणार आहे ना. कुठं धरून लय झाडून घेतलं, तिला आहे कमरेचा त्रास, त्यामुळे तिला काही झाडा पिडायला लावत नाही. उठून नुसतं झाडून घेतलं आणि हे बघा खराटा इथंच टाकलाय. हे ढाकण आहे खराट्याची, हे बघा इथं मूठ दिसते. आणि या ढाकणाच्या हे बघा ह्या साईडला या लिंबू कोणी आपल्या इथं आणून टाकले. तर आता हे झाडताना कचरा पिचरा झाडलेला आहे बघा इथं हाय असं ठेवलंय, कारण ते ढाकणं या खाली घातलं होतं, त्यामुळे ते काही दिसून आलं नाही. कधी ठेवलं हे काय माहित नाही. आम्ही तर सगळी घरात झोपलो होतो बा. आणि आता झाडताना जसं ढाकण हल्लं तसं त्या खाल्लं ते निघाले. तर तुम्हाला आणि झाडाय चालू करताना हे बघा इथं खराटा पण इथंच टाकलं. इथं ढाकण होतं, ढाकण जसं काढलं तसं ह्या बघा हे निघालं. याच्यात काळण अजून काय काय भरलंय कुणाष्ट. हे बघा हे झाडलंय असं, अजून झाडायचं आहे पटांगण. ओंकार काल घरी नव्हता, हे कोणी टाकलं इथं. आणि आम्ही तर हे बघा सगळी घरात झोपलो होतो. ओंकार आता उठून बाहेर आलाय. घरात बघा फॅन लावून कशी बघा झोपली ती. ओंकार इथं झोपला होता, दादू ओंकार वर असते ते. आणि बघा इथं खाली होय ग ऐ ऐ उठ गे. आपल्या दारात कोणी लिंबू टाकले, लिंबू लिंबू काळे एकीकंड लावले न गुलाल एकीकुंड आहे. भाग केलेला आहे, उभं कापलेलं आहे. आता का माहिती, मी पण घरातच होतो की झाडाय चालू केले होते, ढाकणा खाली निघाले. तू झोपेत आहे का जागी फिगी झाली? आ काय झालं म्हणतो मला काय कळलं. तुम्ही काय केलं? दारात लिंबू कोणी आणून टाकलंय आपल्या. कुठून बघणार आहे का नुसतं असंच काय झालं कुठं झालं काय झालं काय आलं असलंच करत बसणार आहे का? उठा घेऊन कर, बघून येऊन घरात बसलाय काय? भ्या वाटतंय. काल कुठे गेलता घर कुलूप घालून? सगळे कपडे अंगाखाली धुतलेली पण घेऊन झोपलाय आहे का? झाडताना आता खराट्यानं ते ढाकणं खाल्लं निघालंय. मग कधी ठेवलंय कोणाच ठेव, वाळून गेलंय फक्त. हात लावून उद्याला. तर हे कसं आहे बघा, घरात आम्ही झोपल्यानंतर ना इथून काळ आणि एकीकडं गुलाल लावलाय आणि हे ठेवलंय मग तिथं हे इथं झाडाखाली. आणि ती बी ढाकणा खाली होते. कसं करायला बघा हे म्हणजे आता हे झाडायला लागलं मनुष्य यांनी झाडताना बघितलं. ते ढाकण जसं तिथनं सरलं बाजूला तसं ते खालनं ते निघाले. मग हे कोणी कधी ठेवलं हे देखील माहित नाही, कारण ढाकण तर काल सकाळी तिथं झाडून ठेवलेलं. काल सकाळी म्हणजे हे रात्रीच कोणी तर केलं. अगं पण ही वाळलेलं पण आहे ग. वाळलेलं असलं कोला असलं आणि बघितलं मनुष्य नाही कळलं नाही, तर ही जर ढाकण उचललं नसतं तर काय आपल्याला कळत नव्हतं. हे कसं आहे बघा मित्रांनो, माणसाला दंडाला धरून शिना भांडता येत नाही. म्हणून शिना ही गपचीप अशा काय तर फोड्या करायच्या. कुठं लिंबू उतरून टाका, कुठं काय करा. माणसावर विश्वास ठेवायचा राहिला नाही, माणूस विश्वास ठेवायचा लायकीच राहिलं नाही. मेन म्हणजे ह्या अशा फोड्या करायच्या. असं करून शिना काय मिळतं त्यांना? बघा तरी आम्ही म्हणतोय घरात चिडचिड काय होती आमची, जरा तुम्ही लागते ती. किती जरी संयम ठेवलं म्हणजे दम धरला तरी बी चवतळून असं ही करू वाटतंय. कसं लावलंय बघा तरी. आई गे दिसलं गे, तू कशाला खराट घालती त्यात? हे आपल्याला काय माहित नाही, त्यामुळे काय हे करायचं. लिंबू काय करतंय ही लिंबू?
हा हा खातंय का म्हणजे चांगल्याला घालवतंय ती लिंबू माहित आहे. काय नाही बाबा, अवघड झालं जगणं, म्हणजे राहणंच अवघड झाले आ? काय हात मतानं तर आला नसेल इथं, ठेवल्याशिवाय तर आलं नाही. हा आता इथं काय चुकून हाय का काय बाबा, पायाची उंट दिसायला तर काय, कुणीकडं कोण आलं कुणीकडं कोण गेलं, आणि काय काय घरात कळायचं. पंखा तसलं चालू आहे अजून बी, पंख्याचा आवाज येतोय त्यामुळं जरी कुत्रं भुकलं असलं कटाळून जातोय बघा. त्यात निवांत झोपलो होतो सगळीच सगळी दिवसभर. काल झोपून ते मी तर मसाला हे उठलेच करायला नाही. त्यामुळे ताटून गेलो होतो. अरे रात्रीची झोपली होती, आताच उठून बाहेर आलोय बा. ते बी लय चिमण्याचा कालवा सकाळ सकाळ चालू होतो इथं. अजून काय काम लावतोय काय वाटत नाही लवकर. लवकर उठून तर ती काय करायची होती. नाही देवा भगवंता, काही महागा रोज आता काल अरे बाहेरच होतो पण खालीनं गार वार सुटलं म्हणजे गार झार लागते. ड्रायव्हर हाटले नाही, टेबलाय राहणार खाली, कुठं बाहेर बसतो इथं, खाट असला म्हणजे एक सारखे. आणि अशी कोण करते म्हणून आम्हाला माहित आहे. सपनात बी नव्हतं आपल्या. काय डोकं नुसतं आऊट झालं माझं, आऊट बाबा. काय कधी कोण काय करून सांगता येते. आता नेमकं केलंय कशा पाहिजे हे पण माहित, कसं बाय केलं, तीच माहित नाही. कसं बाय करते ती. काय आता आपला व्यवसाय आहे म्हणून ते, का आपल्या प्रपंचात काय तूट हो म्हणून ते, नेमकं कशाबद्दल हाय हेच माहित नाही. का आपलं घरात एकजुटीनं चाललेलं बघवत नाही, सारखे तीच आपल्यात आहे भांडणं एकजुटीनं होती. चाललेलंच बघू ना. तीच आहे आता या 2-4 दिवसात आपली 1-2दा झाली आहे जंगड पकड, न कारण नसताना. आता रात्री बी तू म्हणते माझं जीवन गोळ्यावर लाईन, त्याच्यावरनं बी झालं आपलं. तुम्ही मग असं होण्याकरता हाय एकामेकाचं पोटून आपल्या घराचं प्रपंचाचं उद्ध्वस्त हो म्हणून हाय का काय. काय नाही, याला मी आता खराट्यानं झाडूनच लावणार आहे तिकडं, काय असेल ते असेल. याला काय उचलू फिचलून हाताने धरणार नाही किंवा नेणार नाही, काय नाही. हातात धरलं म्हणून आपल्याला काय काय नाही, आपल्याला हे जर आडबड माहित नाही, त्यामुळे आपण या हातात पेतात घ्यायच्या भानगडीत पडायला नाही. खराट्यानं जाऊ दे, जाईल तसं जाईल. जाळून टाका त्याला, तसं ठेवून. जरूर त्या मागचं काय कुणी काय केलंय मित्रांनो, कोणावर विश्वास ठेवायचं राहिलं नाही. घरात आम्ही सगळेजण झोपलेलो आणि कधी काम केलंय, रातच्या 12 वाजता केलंय का 10 वाजता केलंय का 2 वाजता केलंय, करणाऱ्यांना कधी केलंय काय माहिती नाही, कोणी केलंय ही पण माहिती नाही. काय त्या ढाकणाखाली असं ठेवलेलं होतं. तू बसली त्या जागेलाच होतो. मी ज्या जागेला बसली ना त्याच जागेला ती होती. आणि तिथंच बसली अजून. मग काय त्याला जागा भरला काय. कसं फुका तर काय बोलला असं ठेवणार ना. एखाद्याच्या घरात लेकरं बाळा ऐकी असं काय तर काळ्या खोड्या करायच्या, काळ्या काय काय म्हणते त्याला, करणी भरणी काय म्हणते ती घ्यायला. होय करून टाकायचं कुठं काय करायचं. त्या आसपासचा आता कोण इथं लांब चालू असेल, कोण असेल का वरण आजत पडले काय माहिती. वरनं पडायचं आहे आणि आजत जर वरण आणि पडलं पडलं तर असतं, ते झाकण कोणी ठेवलं. झाकण कोणी ठेवलं असतं का सांगा तुम्ही. झाकण असं आपण ठेवल्याशिवाय तर झाकण येत नाही. आता आपण काल दुपारा गेलो 2च्या आसपास तिखट बनवायला. काल 2च्या आसपास गेली ती संध्याकाळी 8 दिवस मावळता. पाक 7ला आलोय घरी आपण. 7ला आलो, आल्यावर 10 राही काढल्या. आपण काय म्हणजे कोण असं नाही करणार. दिवसाचा कार्यक्रम करत नसते ती हो, दिवसाचं काय करणार हे ते नाही असलं करत नसते ती. यंदा रातच्या 12 वाजता असलं करते ती. आणि ज्याने कुणी हे असलं केलंय ना त्याला आता काय वैताग मला आलाय आज. हे आम्हाला काय काम लावते आमच्या मागं, काय साडेसाती लावते ती काय माहिती. सुखासुखी काय नसताना बघा चालू होतं. कुणी आणून इथे लिंबू टाकले आणि त्याला पण काळं, म्हणजे आमचं काळं करायचं आणि त्याचं गोरं करायचं. त्याला काळं लावलंय लिंबाला, काय त्याला बघवत नसेल म्हणून केलं असेल त्याने. काळं लावलंय लिंबाला आणि तिकडं गुलाल लावलाय, म्हणजे आम्हाला काळं लावून गुलाला ना आम्हाला हे जाय का काय कुणाला ठेवा. मग त्याचं पोट भरत, त्याची मग आत्म्याची शांती होईल टाकणाराची. काय माणसं राहिली नाही ती, माणसं खरंच राहिली नाही ती, माणसाच्या मागची माणसं राहिली नाही. जर आता ही सगळी घरात माणसं असताना ही बाहेर असं करून गेलंय, म्हणजे त्याचं धाडीच तर किती त्या माणसाचं बघा की. त्याला काय असं ठेवून जायला किती उशीर लागते.
अवघड आहे अवघड. कसं जगायचं हेच कळना. आज दारात येऊन लिंब माणसं ठेवून चालली तरी आपल्याला कळना. आपण काय आपल्या मनी दिन येते का? आपण कसं 24 तास ध्यान ठेवत बसतोया की बाबा या आपल्याला कोण काय करणार आहे, कुणाच्या मनातलं पोटातलं आपल्याला कळणार आहे का? आपण हा झोपत होतो बाहेर, होतं लक्ष, पण हे पाऊस पडल्यापासून आपण बाहेर नाही. आता इथनं पुढं बाहेर इथंच झोपावं लागणार आहे, कारण कोण येते कोण जाते आपल्याला बी कळत नाही. काय लेकरांना आपली सोन्यासारखी 2 लेकरं आहेत, हे काय किती वाईट. मला तर इतकं टेन्शन आलंय सांगून उपयोग नाही, इतकं टेन्शन आलंय. तुला आलंय, मला काय बोलायचं कळलं नाही. याला काय करायचं आणि काय नाही हे आपल्याला माहित बी नाही. आता विचारायचं तर कोणाला विचारायचं आणि कोण सांगायचं की ह्याची बाबा निलीवाट कशी लावायची, काय करायचं. त्याची निलीवाट लावायचं, पण जनक केले त्याची निलीवाट कशी लावायची, त्याचं कसं त्याला कल्याण बघावं करायचं? लागणार आहे, कुठं तर बघावं लागणार आहे ना. त्याला कुठं धरून हाणायचं?